नमस्कार, मी कृष्णा नागरगोजे. जसे की सीईटी सेलनं दिलेल्या नोटीसनुसार आज म्हणजे 28 तारखेपासून आपले बीई बी टेकचे रजिस्ट्रेशन चालू होत आहेत. दुपारनंतर साईट चालू होईल रजिस्ट्रेशनची. पण सर्व पालकाला आणि विद्यार्थी मित्रांना एक महत्त्वाची सूचना द्यायची की आपल्याला रजिस्ट्रेशन आज इतक्या घाईमध्ये करायचे नाहीत. कारण बऱ्याच वेळेस असं होतं की घाईमध्ये आपण रजिस्ट्रेशन करतो. घाईघाईत रजिस्ट्रेशन केल्यामुळे छोट्या मोठ्या चुका होतात आणि चुकामुळे पुढे ऍडमिशनसाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. आपल्याला रजिस्ट्रेशन एकदम शांततेत साईट सुरळीत चालू झाल्यापासून एक 6 ते 8 तासानंतर चालू करायचे. आपले जेवढ्याने आपल्याकडे पेड काउन्सिलिंग जॉईन केलेली त्यांचे आपण रजिस्ट्रेशन जनरली उद्यापासून चालू करतोय. आणि बाकीच्या जे आपल्या युट्यूब चॅनल थ्रू आपलं चॅनल बघतात, व्हॉट्सअप चॅनल थ्रू आपल्याकडून इन्फॉर्मेशन घेतात, त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाची सूचना आहे की त्यांनी पण आज म्हणजे आत्ताच इतक्या घाईमध्ये रजिस्ट्रेशन करायचे नाहीत. ह्या जुने काही अनुभव पण आहेत की ज्यांचे ऍडमिशनला घाईमध्ये केल्यामुळे प्रॉब्लेम आलेले आहेत. त्यामुळे ही माहिती सांगणं महत्वाचे आहे. त्याचबरोबर आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म भरता वेळेस लागणारे डॉक्युमेंट्स मध्ये 10वीची मार्कशीट आहे, 12वीची मार्कशीट आहे, सीईटीचं स्कोअर कार्ड आहे, नंतर टीसी लागणार आहे, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी, डोमासाईल, कास्ट सर्टिफिकेट, जे कॅटेगरीचे मुलं आहेत त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागणार आहे, नॉन क्रिमिलियर लागणार आहे, नंतर आधार कार्ड, पासपोर्ट साईजचे फोटो आणि विद्यार्थ्यांचा स्वतःचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी, या सर्व गोष्टी ज्यावेळेस आपण ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना येत आहे त्यावेळेस घेऊन यायचंय. किंवा आमच्याकडनं जर करत असाल तर ऑनलाईन व्हॉट्सअपला किंवा आमच्या ईमेलवर जरी पाठवलं तरी चालेल. त्याच नंतर आपली सगळं झाल्यानंतर आपल्याला एफसी व्हेरिफिकेशन करावं लागतं. एफसी व्हेरिफिकेशन म्हणजे हे सर्व आपण जेवढे अपलोड केलेले डॉक्युमेंट आहेत हे आपल्याला एका कॉलेजला जाऊन किंवा आपण ऑनलाईन पण व्हेरीफाय करू शकता. एफसी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपली पहिली मेरिट लिस्ट लागते जी प्रोव्हिजनल असते, म्हणजे ती कन्फर्म मेरिट लिस्ट नसते. ज्यावेळेस आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आपली 12 जुलैला लागणार आहे. त्यानंतर आपले काही ग्रेव्हियन्स वगैरे असतील तर आपण ते 13 ते 15 जुलैमध्ये सीईटी सेलला पाठवू शकता. त्यानंतर आपली फायनल जी मेरिट लिस्ट आहे, फायनल मेरिट लिस्ट 17 जुलैला लागणार आहे. आणि फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर पुढे आपल्याला ऑप्शन फॉर्म आणि चॉईस फिलिंग स्टार्ट होतील. तिथून पुढे राऊंड 1 आणि नंतर बाकीची ऍडमिशन प्रोसेस चालू होईल. बाकी वेळोवेळी आपल्याला प्रत्येक अपडेट घेण्यासाठी आमच्या खालील व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचंय किंवा आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, धन्यवाद.